पहिल्या मॅचसाठी त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. दोन्ही टीमचे 12 मॅन उपस्थित त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. मॅच नंबर 1, दुसऱ्या रजनीतील पहिला सामना आपल्या समोर. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारते आंबेवाडी बी संघ. ओपनिंग पेअर ऑफ दिस मॅच उमेश आणि हर्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. अमोल बॉलिंग मार्क वरती. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. शुड बी गुड गेम. अंपायर डिसिजन ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. 3, 2, 1 गेम इज स्टार्ट नाव. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. पहिली अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाते. पलसरी संघाच्या धावसंख्येचा खऱ्या अर्थानं श्री गणेश होत असताना अतिरिक्तच्या साह्यानं अमोलनं सुरुवात केली या मॅच मध्ये. अमोलचा बॉल स्लॉट मध्ये फटका अप्रतिम. मिडल ऑफ द बॅट आहे परंतु टायमिंग कमी पडलंय. अखेर कॅच ड्रॉप झालाय लॉंग ऑफ मध्ये. लॉंग ऑफ मध्ये कॅच ड्रॉप, रनआउटची दाट शक्यता. चुका आणि चुका या पहिल्याच बॉल मध्ये. पहिल्याच बॉल मध्ये अतिरिक्त धाव गेल्यानंतर पुनरावृत्ती करायची होती या बॉलची परंतु क्षेत्ररक्षकांनी साथ दिलेली नाहीये. कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच उगाच म्हटलं जात नाही. स्टार्टिंगला जर ब्रेक थ्रू मिळाला असता, अर्ली ब्रेक थ्रू जर मिळाला असताना तर इथून मात्र एक चांगली सुरुवात मिळाली असती आंबेवाडी बी संघाला. टॉस जिंकून हा देखील चांगला बॉल कमबॅक केलाय गोलंदाजाने. 4 बॉलचा खऱ्या अर्थानं हे षटक असेल कारण 2 बॉलची पेनल्टी होती पलसरी टीमला. त्याच कारणामुळे आता 4 बॉल फेकाव्या लागतील ओव्हर नंबर 1 मध्ये अमोल या गोलंदाजाला. तिसरा बॉल घेऊन तयार बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल होता. गतीमध्ये बीट झालाय फलंदाज. शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. उचललाय क्षेत्ररक्षकानं. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवरती. 1 रन मिळते. 1 धावसंख्या पुढे सरकत असताना साथी स्कोरर सांगतायत 4 धावा धावफलकावरती. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस टीम. पलसरी फर्स्ट बॅटिंग करत असताना मॅच मध्ये. अमोलचा षटक फार अप्रतिम. संधी क्रिएट केली होती परंतु खऱ्या अर्थानं त्याला कन्व्हर्ट करता
उमेश आणि हर्ष सलामीची जोडी. उमेशनं पहिल्या षटकाचा सामना केला. टोटल 4 बॉल तो खेळला. अंतिम बॉल वरती आलेला चौकार थोडी नवसंजीवनी देतोय धावसंख्येला. दुसऱ्या षटकामध्ये मार्गस्थ केले. बॉलिंग ट्रॅक वरती, प्रगती पथावरती दुसरं षटक येत असताना किरण, आशेचं किरण धावा वाचवून फलंदाजांना फटका चांगला अलॉंग द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप छेदत भेदत चाललाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. दॅट्स यूज अप्रतिम नेत्रदीपक चौकार. दुसरा चौकार या इनिंग मधील. काय फटका होता, अप्रतिम. फुलटॉस बॉल होता. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहिली आपण. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल 4 धावसंख्येसाठी. 15 धावा धावफलकावर. किरण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल पंच स्टेबल असताना इंटरेस्टेड आहेत. पंच इंटरेस्टेड आहेत. धाव स्वीकारले नाहीये. इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा. क्रिकेट रूल नंबर 23 पंचांच्या वती. वीस धावा धावफलकावरती. उमेशचं कौतुक. पहिल्याच षटकामध्ये त्यानं संयम दाखवला. क्रिकेटमध्ये हेच करावं लागतं. कठीण कालाला थोडंसं सावरावं लागतं आणि तिथून यश मिळत असतं क्रिकेटच्या पटलावर. खुलात टाकलाय बॉल. वॉट अ कमबॅक. क्रॅकिंग बॉल आणि स्वतः फलंदाज निघालाय. कौतुक करेल फलंदाजाचं. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता उमेशनं खऱ्या अर्थानं पॉपिंग क्रीज सोडली आणि डगआउटच्या दिशेनं तो फार चांगलं काम तो मैदानाच्या आतमध्ये करून माघारी परततोय. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल आहे. धावसंख्या पोहोचली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. नुकतंच बाद झालाय पहिला धक्का उमेशच्या स्वरूपात. जशी तिसऱ्या षटकाला होती सुरुवात, या ऐकूया सुमधुर संगीत आमच्या डीजे मास्टर कडून.
मागदार. दसरा आणि दिवाळी जर तुम्हाला अगोदरच पाहिजे असेल ना, तर एकदा एकविराईच्या पालखीच्या दरबारात तुम्ही जा. तो आनंद जसा स्वर्गात देखील नसतो ना, तो आनंद खऱ्या अर्थानं आपण आई एकविरेच्या चरणी पाहतो, आई एकविरेच्या दरबारात पाहतो. तेच गीत डीजे मास्टरचे मी कौतुक करतोय. 17चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रथम पूर्वार्धाच्या खेळात 2 षटकांमध्ये धावसंख्या 20 या धावसंख्येवरती न्यू बॅट्समन इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. सुनील ऑन स्ट्राईक बॅट्समन आपण पाहताय. सुनील साठी बॉल हुक केलाय. अकुट टप्प्याचा बॉल होता, टॉप एज लागून क्षेत्ररक्षक डीप फाईन लेग मध्ये पोहोचलाय, उचललाय बॉल. चांगले फिल्डिंग एफर्ट्स मध्ये चांगलं काम करत असताना आंबेवाडी बी संघ. डीप फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग होते. इथून रन मिळत आहेत ते 2-2च्या मदतीने धावसंख्या 22 या अंकावरती. एका दुहेरीनं पुढे सरकण्याचा प्रयत्न आहे. किमान मी मगाशीच म्हटलं 40-45 पर्यंत पोहोचणं फार अनिवार्य या स्पर्धेमध्ये. अकुडाप्याचा बॉल रायझिंग डिलिव्हरी घेत असताना गुडलेनच्या स्पॉटवरती बॉल हिट झाला, तिथून बॉल निघून गेलाय. पंच सांगत असताना पहिला बाउन्सचा इशारा. यानंतर मगाशीच उल्लेख केला नियमांचा पुन्हा एकदा माहिती पोहोचवते. दुसरी धाव जर आपण विकेटवरून घेतली तर रन शॉट दिली जाईल. प्रत्येक नियम समजून घ्या. धीम्या गतीचा बॉल वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. त्याच पद्धतीची डिलिव्हरी होती. पंच स्टेबल. इट्स अ डॉट बॉल. दुसरा लगातारचा निर्धाव बॉल. प्रेशर असतं लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये ना, एखादा निर्धाव बॉल ज्यावेळी येतो ना, ॲज अ बॅटर हा प्रेशर थोडासा झलकत असतो. धीम्या गतीचा बॉल हवे ते फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चिवाच्या कंदानं प्रयत्न करत असताना नो मॅच लँड रिजन मध्ये बॉल पडतोय. नशिबाची साथ आणि इथून धावा पुन्हा कंप्लीट केल्या 2 फलंदाजांना. 2-2च्या मदतीने धावसंख्या 24 अंकावरती. मोठी धावसंख्या ज्यावेळी येत नसते ना, मोठे फटके येत नसतात, त्यावेळी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं फार महत्वाचं असतं. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. ताडवाडी आणि भानसोली. अकुटप्याचा बॉल होता, पुन्हा एकदा हवेमध्ये आहे हा बॉल. जज करत असताना क्षेत्ररक्षक नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले माननीय झेल. इथून दुसरा धक्का लागत असताना पलसदरीवाडी टीमचा बॅटर हर्ष हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. धीम्या गतीचा बॉल बॅटला ब्रश झालाय. बॉल लगातारचा दुसरा धक्का. 1 मोर विकेट डाऊन. तू चल में आया. हीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली माघारी परतत असताना बॅट्समन विशाल हॅज टू डिपार्ट. महत्वपूर्ण आहे, परंतु एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात ना, त्यांना 100% एफर्ट्स देणं मैदानाच्या आतमध्ये फार महत्वपूर्ण असं. एका खेळाडूनं केलेली चुकी हा सर्व खेळाडूंना खऱ्या अर्थानं भोगावे लागते. हे सर क्रिकेट. 1 सेकंड डॉट बॉल. हे प्रेशर आहे. जसे फलंदाज 2 लगातारचे बाद झाले. ऑन विकेट हॅट्रिक वरती होता गोलंदाज, परंतु योग्य रीतीने बॉल हाताळलाय. विकेट हॅट्रिक पेक्षा निर्धाव चेंडूला यामध्ये देखील गोलंदाज खुश असेल. नेक्स्ट बॉल. धीम्या गतीचा बॉल. वाडा शॉट हुक करत असताना डीप फाईन लेगच्या डोक्यावरून
A1 क्वालिटीचा बिग 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 हिट षटकार. क्रिकेट दाखवत असताना सुनील डीप फाईन लेगच्या डोक्यावरून हा पहिला दर्जेदार षटकार होता मॅच मधील. वन्स अगेन स्लोवर वन पिक केलाय पुलचा धमाका. ब्युटिफुल साऊंड ऑफ द बॅट. बॉल मिडल ऑफ द बॅट हवाई सफर होत असताना चाललाय बॉल सीमा पार होतोय ब्लास्ट. दॅट्स यू षटकार. थँक्यू डीजे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेत गेलेल्या सुनीलच्या बॅटमधून क्रिकेटमध्ये वन डाऊनची भूमिका सर्वश्रेष्ठ का मानली जाते याचं उत्तर सुनीलच्या बॅटमधून या मॅचमध्ये आंबेवाडी बी संघाला मिळालंय. 36वा वन्स अगेन फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. यावेळी थोडा गतिमान हा बॉल होता. यावेळी थोडी चाणक्य बुद्धी वापरली गोलंदाजानं. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आल्यानंतर थोडा प्रेशर रिलीज होईल गोलंदाजी मार्कवरती. पंकज स्लॉट मध्ये फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जज करत असताना इथून कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. सहज सोपी कॅच पकडले. सुनील एक चांगली इनिंग साकारून मैदान सोडत बाहेर चाललाय. ब्रेक नंतर आपण टॉस करणार होतो. मी विनंती करतोय ओव्हर टू रमेशजी भांडेलकर. तत्पूर्वी विनंती असेल की ताडवाडी नितीन आणि भांडसोळी उमेश दोन्ही टीमच्या करता आपण इन्व्हाइट करतो टॉससाठी. आपण लगेचच चला. आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. ताडवाडी आणि भांडसोळी या दोन्ही संघाच्या करता आपण चला लगेचच. जशी होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदल. मायक्रोफोन वरती आमंत्रित करेल साथी समालोचक रमेशजी भांडेलकर सरांना. हॅलो हॅलो. तर चला ताडवाडी आणि त्याचबरोबर भांडसोळी दोन्ही संघाचे करता आपण चेक. थँक्यू रमेशजी भांडेलकर. सन्मान्य अनिलजी पारधी यांच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन या आपण. एकीकडे आपण पाहताय ताडवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट भांसोली या दोन संघादरम्यानची मॅच. सन्मान्य माननीय श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या नावांना अनुसरून खऱ्या अर्थानं हा माणूस नाहीये तर देव माणूस या विभागामध्ये आणि त्यांच्याच नावानं उभारलेली शृंखला देव माणूस चषक. वसंत 11 क्रिकेट संघ स्टेशन ठाकूरवाडी यांनी उभारलेला क्रिकेटचा खऱ्या अर्थानं देखना थाट या रजनीतील आजचा खऱ्या अर्थानं दुसरा दिवस दुसरी रजनी पाहताय आपण या स्पर्धेची. ताडवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. उपस्थित भांसोली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहिला नाहीत तर आपणास पॅनलाइज केले जाईल. आयोजकांच्या वतीनं महत्त्वाची सूचना आहे. 8:53 कालावधी इथे आहे. 8:55 पर्यंत जर आपण आला नाहीत तर आपणास 2 धाबांची दोन बॉलची खऱ्या अर्थानं पेनल्टी दिली जाईल आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी कर्णधाराला हा खऱ्या अर्थानं टॉस स्पिन दिला जाईल. शेवटचे 2 मिनिट. प्रत्येक संघावरती कठोर कारवाई करण्याचं काम आयोजकांनी केलंय.
हॅलो. तर चला विनंती असेल आपण लगेचच बॅट्समन पाठवा मैदानामध्ये. चला आंबेवाडी संघ आपले सलामीची जोडी जाऊ द्या, रवाना करा मैदानामध्ये. टोटल धावसंख्या पळसरी संघाची पाहायला मिळते ती 37. 36 धाबा धावफलकावरती पळसरी संघाने मात्र धाव पुस्तकावरती लावल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे आंबेवाडी टीमला विजयासाठी. चला सलामीची जोडी रवाना करा मैदानामध्ये. क्षणाचाही विलंब नका करू, कारण की आपण जेवढं टाईम कराल ना तेवढं या मॅचेसला, या स्पर्धेला टाईम होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये ठीक 4 वाजता मॅचेस संपल्या संपूर्ण. आज आपल्याला लवकर मॅचेस कव्हर करायचे चेक. त्यासाठी चला बांसोली संघाचा कर्णधार अंतिम कॉल 1 मिनिटांचा अवधी आपल्याकडे आहे. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार 5 मिनिटं आपली वाट पाहतोय. बांसोली संघाचा कर्णधार दिलेला वेळ संपलेला आहे. तर सलामीची जोडी रबाडा झाली आहे. सतीश आणि किरण ही सलामीची जोडी आंबेवाडी टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. येणारे 24 चेंडू 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्यांना. तर गणराज्याच्या ज्यांनी नतमस्तक होऊया शुभम. आपण पाहू शकाल पहिल्या पूर्वार्धामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. बीड गावाचे एक नामवंत समालोचन कर्ज विभागामध्ये एक वासरे खोड्याचा बुलंद आवाज म्हणजे अशी ओळख आहे. शिवाजी महाराजांवरती आपण पाहायला गेलं तर एक चांगल्या व्याख्यात देखील आहेत. आता त्यांचा आवाज पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आता ऑन गोईंग मॅच आपण पाहतोय. दुसऱ्या पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये चालू होईल. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवरती सुमित आपण पाहतो, ज्यांना 24 चेंडू 37 धावसंख्येची बचावात्मक गोलंदाजी करायची. आता पहिला चेंडू ऑन साईडला मात्र समोरच्या विभागामध्ये शेपमध्ये मात्र घालायचं होतं. टॉस जिंकला भांसोली संघानं. निर्णय काय असेल सर्वप्रथम? खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा नियम आहे, आपण इथेच हा डिसिजन सांगायचा आहे. बॅटिंगचा निर्णय. बांसोली टीम टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय. काय म्हणशील आयोजनाबद्दल आणि कितवी नाईट रजनी आपण खेळताय याबद्दल? आम्ही तर दुसरी खेळतोय. गेल्या वर्षी आम्ही 4था मारलेला, तर यावेळेस प्रयत्न करू. तर हा होता बांसोली संघाचा कर्णधार, विनिंग टॉस विन कॅप्टन. मी जाईल ताडवाडी टीमच्या कर्णधाराकडे. टॉस आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणाचा. म्हणजे तुम्हाला जो निर्णय हवा तो मिळाला. आयोजनाबद्दल काय बोलशील खऱ्या अर्थाने या? ठीक आहे, दोन्ही टीमला पुढील मॅचसाठी देऊया शुभेच्छा. बोलूयात कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू रमेशजी भांडीलकर सर. थँक्यू शिवम सर. आपण पाहू शकाल शिवम सरांचा आवाज कॉम बॉक्समध्ये आपण पाहिला. टॉस देखील केला ताडवाडी आणि त्याचबरोबर बांसोली या दोन संघादरम्यान टॉस जिंकला बांसोली संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सेकंड मॅचमध्ये आपण पाहू शकाल एक मोठी बिग फाईट पाहायला मिळेल. पण ऑन गोईंग मॅच जिथे सजली जाते चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. चेंडू पडल्यानंतर थोडासा खालीच देखील राहिला आहे आणि ह्या चेंडूची नितांत गरज आहे. ते पळसरी संघाला थोडेसे उशिराने आले. त्यांना पॅनल्टी देखील 2 चेंडूंची लागली होती, परंतु पॅनल्टी आम्हाला नाही घ्यायची होती. परंतु त्यामुळे आता मात्र चांगली गोलंदाजी करायची आहे आणि तेसच वळण उदाहरण मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सुमित त्याच्याकडून एक नो चेंडू आला जरूर, परंतु 3 चेंडू त्यांनी डाऊट फेकण्यामध्ये यशस्वी देखील ठरला. एक धाव फलकावरती. हा देखील पुढे येऊन डान्सिंग डाऊनने लॉंग ऑन क्लिअर करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. 24 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे ना. अद्यापर्यंत पॉवर प्लेचं षटक आहे. पाहायला गेलो शिवम सर तर 2 क्षेत्ररक्षक तड्या सर्कलच्या बाहेर तैनात केलेत. एक लॉंग ऑन लावबा एक लॉंग ऑफ लावबा आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणाल या ओव्हरमध्ये आपण? पॉवर प्लेचा तर फायदा घ्यावाच लागेल या मॅचमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होती. रमेशजी सर, खऱ्या अर्थानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही सुरुवात जर चांगली केली ना या मॅचमध्ये तर शेवट देखील तुमचा चांगला आणि एक खऱ्या अर्थानं जे धावांचं टार्गेट आहे ते देखील तुम्ही व्यवस्थितरित्या पार करू शकता. हे षटक फार महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. नक्की शिवम सर आपण पाहू शकाल, कारण की पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मोठे मोठे फटके म्हणजे जो टार्गेट सेट केला आहे त्याच्यापर्यंत आपल्याला जायचं असेल तर पॉवर प्लेच्या षटकाला टार्गेट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडं गोलंदाज सुमितने वरचं ठरलं आहे आणि त्याच्यावरती आलेल्या 2 धावा, 2 धाव, 1 धावसंख्या आली आहे. 1 धावसंख्येच्या मदतीने 2 धावा, 6 धावा धावफलकावरती.
रिबासाठी स्विचिटचा फटका दर्जेदार चेंडू चाललाय थडमानला इथे आलाय नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकारच्या मदतीने ओव्हर क्रमांक 1 चा खेळ देखील समाप्त झालाय आणि ओव्हर क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती सदतीचा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत 10 धावा. तर पळदरी टीमला एक विनंती असेल, जशी आंबेवाडी संघाने टीम मीटिंग केली नाही त्यांनी जो टाईम दिला होता त्या टाईमामध्ये 4 षटकं त्यांनी हाताळले. तुम्हाला देखील विनंती असेल की आपण टीम मीटिंग जास्त करू नका. पंचांना देखील विनंती असेल आपण टीम मीटिंग करून देऊ नका फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर धावा लागल्या तर बिनबाद 10 धावा. टीम आंबेवाडी संघाला सदतीचा पाठलाग करत असताना 10 धावा पहिल्या षटकामध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती दिनेश आलेत. सतीश आणि किरण ही सलामीची जोडी रबाडा देखील झाली. त्यांच्या बॅटमधून 10 धावा फलकामध्ये आतापर्यंत लागलात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आले दिनेश. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आता पाबुर्ब्याचं षटक निर्बंध हटवलं गेलाय. विखुरलेलं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये. इथे देखील ऑन साईडला प्रहार करायचा होता परंतु पाहायला गेलं तर फलंदाज सतीशला मात्र सूर सापडत नाही आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्यांनी भरपूर डॉट चेंडू केले. त्याच्यानंतर किरणच्या बॅटमधून एक चौकाराला स्वीटशीटचा फटका. परंतु आता सतीशला एकच करायचं, किरणला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असेल कारण की 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा. ती धावसंख्या डिपेंड देखील होऊ शकते या मैदानावरती. इथं देखील बॅकफुटवर जाऊन स्टेअर करायचं होतं तसं केलं. इथे एकच सिंगल पाहायला मिळते कारण की सेन्सिबल क्रिकेट सिंगल डबलला प्राधान्य दिले. हे पहा आपण लेझी क्रिकेट मैदानामध्ये आणि लगेचच दोन्ही फलंदाजाचा कॉलिंग झाला आणि त्याच्यावरती एक सोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये घेत असताना आंबेवाडी संघ पाहतो आपण चित्याच्या चपळाईने हरणीच्या गतीने एक लगेचच संधी भेटली आणि त्या संधीचं स्वर्ण देखील केलं. इथे 2 धावा ॲड देखील केले जातील. 2 धाव संख्येच्या मदतीने 12 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील पुढे येऊन डान्सिंग डाऊनने ऑन साईडला क्लिअर करायचं होतं. बॅट अँड बॉलचा पुनश्च संपर्क नाही आहे. डॉट ऑफ पर्सेंट जास्त वाईट जात आहेत परंतु एक धावसंख्येला महत्त्व द्यावं लागेल पलजरी संघाला. असं बटनांदा राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व दिलं जातं आणि 30 धावसंख्या आपल्याला वाचवायची आहे तर पलजरी संघाला एक धावसंख्येला खूप मात्र महत्त्व द्यावं लागेल. आता इथे देखील चांगली शेल अप्रतिम दर्जाची शेल आपण पाहू शकता. एस्टनच्या मागे पलजरी संघाकडून घेतली जाते आहे. पहिला विकेट, पहिला हादरा टीम आंबेवाडी संघाला. अक्षरशः आपल्या शरीराचा चौक मागे घालून आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स देण्याचं काम केलं. त्यांच्या मागे एक चांगली झेल पाहायला मिळाली आपल्याला. नवीन बॅट्समन इथे देखील बॅकफुट जाऊन स्टेअर केलाय. कव्हर पॉईंट मधून चेंडू काढलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस देखील ठरले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आंबेवाडी संघाकडून 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि त्याच्यावरती सिंगल डबलला आता प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि तेच मैदानामध्ये करत असताना परंतु हा जो आयोजनाचा नियम आहे, या स्पर्धेचा नियम आहे, आपण पहिली धावसंख्या क्रीजमधून धावू शकता, दुसरी धावसंख्या आपण क्रीजमधून धावाल तर पंच लगेच दंडित करतील आणि तेच पंच विलास वाघमारे यांनी देखील केलं. आता खराब चेंडू होता, कुटप्प्याचा चेंडू होता. इथे पुलचा धमाका पाहायला भेटला असता परंतु इथे देखील मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फंबल 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 मी म्हटलं होतं की एका धावेला खूप महत्त्व द्यावं लागेल. आता ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ समाप्त.
ओव्हर क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 15 धावा. म्हणजे अजून इथून पाहायला गेलं तर येणारे 12 चेंडू आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूमध्ये 15 धावा धाव फलकामध्ये लाभल्या त्या आंबेवाडी टीमने. म्हणजे आता इथून येणारे 12 चेंडू आणि अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे अर्ध लक्ष देखील अजून शिवम सर पार केलं नाही आंबेवाडी संघाने. त्यांना अजून इथे निम्मे धावसंख्या करायची आहे, परंतु तसा गोलंदाजाचा वापरला जाईल का? परंतु छोट्या छोट्या चुका या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. वसंत 11 स्टेशन टाकूरवाडी जिगरी ग्रुप रायगड जिल्हा आयोजित भव्य दिव्य नाईट स्पर्धा पर्व दुसरं आहे. आणि आपण पाहू शकाल ज्यांच्या नावाने ही स्पर्धा साकारण्यात आली आहे ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके मान्य श्री सुधाकर भाऊ घारे. हा माणूस नव्हे, ते या विभागाचा नव्हे, ते या कर्जत नव्हे, तर संपूर्ण लोकांचा चाहता माणूस बनला आहे. म्हणूनच ठेशन टाकूरवाडी संघाने मात्र त्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजन केली आहे. देव माणूस चषक या स्पर्धेचा एक खरं वैशिष्ट्य राहिलं आहे देव माणूस चषकाचं, ते म्हणजे सुधाकर भाऊ घारे. आणि मुख्य आयोजक आपण पाहू शकाल जिगरी ग्रुपचे सर्व रायगड जिल्हा अध्यक्ष मान्य श्री अंकुशदादा ठोंबरे हे देखील कालच्या दिवसामध्ये उपस्थित होते. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून शिनी राकेशजी कवटे साहेब देखील त्यांनी ही स्पर्धा एक थाटात एक देखण्या स्वरूपामध्ये मात्र ही साकारण्यात आली आहे. गेल्या वर्षी देखील याच मैदानावरती एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. आणि या वर्षी देखील पर्व दुसऱ्यामध्ये 2025 मध्ये एक चांगलं देखणं आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळतं आपल्याला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती सुनील आलेत. 12 चेंडू 22 धावसंख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी आंबेवाडी संघाला. हा देखील स्विचिचा फटका आपण पाहतोय किरणच्या बॅट मधून सलगचा हा दुसरा स्विचिच्या माध्यमातून पाहायला मिळतोय चौकार. इथे देखील आला चेंडू थर्ड बांधला, इथे मिळतील 4 धावा. चौकार. आता ठोक डीजे. इथे आलाय चौकार. जर सरळ बॅट येत नाहीये ना तर आडव्या बॅटीतून मात्र आता फटके चढवायला सुरुवात केली आहे. इथे देखील पाहू शकाल आपण समालोचन कक्षाला सलामी देत असताना बंटप्पा करीस किरणच्या बॅट मधून हा सलगचा तिसरा चौकार. आणि या स्पर्धेमध्ये इथे देखील चौकार आलाय कबरच्या डोक्यावरून. चौकाराच्या पद्धतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती 29 या धावसंख्येवरती. इथे देखील स्विचिटचा फटका असं वाटतं या फटक्यावरती पुढे एक मोठा फटका येण्याचे प्रयत्न करत होता तो किरण, परंतु त्याच्या बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. पहिल्या 2 चौकार आपण पाहिलं स्विचिटच्या माध्यमातून एक चांगले फटके पाहायला मिळाले होते, परंतु हा देखील तसाच फटका प्रयत्नामध्ये होता परंतु असफल ठरला आहे आतापर्यंत. इथे देखील आडव्या बॅटीतून गुडघे टेकून हा फटका सजवायचा होता. षटक क्रमांक 3 संपायचा इशारा पंचांचा.
षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावा लागला 29. आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता पाहू शकाल 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाऊ यात काही शंकाच नाही आहे. परंतु गोलंदाजाने एक आता चांगलं चेंडू फेकावे लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये जी धावसंख्या खर्च केली होती गोलंदाज सुमितने एक चांगलं स्पेल हाताळलं होतं आणि तशीच कामगिरी आता तिन्ही गोलंदाजांनी. परंतु ह्या षटकांमध्ये थोडंसं महागडे षटक पडलं ते म्हणजे गोलंदाज सुनीलचं. आता हर्ष आलेत गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 4 मध्ये. त्यांना 6 चेंडूमध्ये 8 धावसंख्या वाचवायची. आता हिरो बनण्याचा चान्स त्यांना बसेल. अखू टप्प्याचा चेंडू होता इथे होता स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा सामना खुला गेलाय. बॅट्समन मयूरने ठोकलाय षटकार. षटकार आलाय. षटकारच्या पद्धतीने सामना खुला गेलाय पूर्णतः. 35 धावा धावफलकावरती. आता 5 चेंडू 2 धावसंख्येची गरज आंबेवाडी संघाला मिळण्यासाठी. ही तरीके हेलिकॉप्टर शॉट सजवला. MS धोनीची आठवण करून देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. परंतु ह्याच्यावरती मिळाली आहे सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने बाळली जाईल. जाऊन पोहोचते ती 36 वरती. या स्पर्धेचा एक नियम राहिला आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. म्हणजे कंपल्सरी चेसिंग एक धावसंख्या आता करावीच लागेल. तर चला दोन्ही संघ तयार राहा. भानसोली आणि त्याचबरोबर ताडवाडी संघाने मात्र टॉस जिंकला. भानसोली संघाने प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघाने प्लेइंग 11 आपण तयार ठेवा. हे दोन संघ बाहेर येण्याच्या आतमध्ये आपण लगेचच मैदानाचा ताबा धरा. आणि इथे मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये इथे सामना फिनिश झालाय. आंबेवाडी संघाने मात्र हा सामना पहिला विजय संपादन केलाय. हड लक देऊया ते पळसझरी संघाला आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देऊ आपण आंबेवाडी संघाला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच